तर मला आजही विश्वास बसत नाही की आज आमच्या पुन्हा आज ही सांगता सभा होती. या मतदारसंघाची नेहमी परंपरा राहिली आणि आम्ही सर्व कार्यकर्ते हे पक्षाच्या स्थापनेपासून बघत आलो की इथे आदरणीय दादांनी अर्ज दाखल केल्यानंतर फक्त शेवटची सांगता सभा ही नेहमीची या मतदारसंघाची परंपरा राहिली आहे. ज्या पार्श्वभूमीवर ज्या परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक आज लागलेली आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही दादा आमच्यात नाहीत आणि दादांविना आज ही सभा या ठिकाणी होणं हे आजही आमच्यासाठी तितकंच वेदनादायी आहे जितकं वेदनादायी आम्हाला 2-2.5 महिन्यापूर्वीपासून राहिलेलं आहे. त्यामुळे आज ही सांगता सभा होत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब येणार आहे. शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल करण्याच्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब हे आलेले होते, बावनकुळे साहेब हे आलेले होते. त्यांच्या वतीने आज शिवसेनेच्या वतीने आज उदय सामंत साहेब येणार आहेत. त्याचबरोबर रामदास आठवले साहेब आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा ते आदरणीय तटकरे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील. त्याचबरोबर आदरणीय खासदार सुप्रियाताईसुद्धा त्या ठिकाणी आज प्रचाराच्या यांनी काकींसाठी येणार आहेत. आणि आम्ही तर मंत्रिमंडळातील त्याचबरोबर विधिमंडळातील आम्ही सर्वच पदाधिकारी त्या ठिकाणी पक्षाचे सुद्धा सर्व पदाधिकारी आजच्या सभेच्या इथे राहणार आहोत. खरं तर आम्ही सगळेच जण गेल्या काही दिवसांपासून इथे बारामतीमध्ये प्रचारासाठी येत असताना एका बाजूला एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा वेदना वाटत आहे की ज्या मतदारसंघामध्ये दादा फक्त अर्ज दाखल करण्यासाठी आणि शेवटची सभा घेण्यासाठी यायचे, तिथं आज आम्ही राज्यातून सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी प्रचारासाठी येत आहोत. प्रचारासाठी येण्याची तशी काही गरज आहे असं मला एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून वाटत नाही. कारण बारामतीकर हे आदरणीय दादांच्या पाठीशी आहेत, आदरणीय सुनेत्रा काकींच्या पाठीशी आहेत, हे आम्हाला सगळ्यांनाच ज्ञात आहे. पण शेवटी कार्यकर्ता म्हणून इथं येऊन बारामतीकरांसोबत संवाद साधणं आणि आम्ही पक्ष म्हणून त्या ठिकाणी काकींच्या पाठीशी एक संघटित आहोत ही भावना कुठं ना कुठंतरी त्यांच्यापर्यंत व्यक्त करण्यासाठी म्हणून आम्ही इथं आलो. नाहीतर प्रचाराची तशी काही जो काही इथं आम्हाला येऊन जो अनुभव येतो आहे, सगळे त्या ठिकाणी दादांसाठी आदरणीय सुनेत्रा काकींसाठी मतदान करणारच आहे, याबाबत काही दुमत नाही. पण कुठे ना कुठंतरी आजही एक दादांचं एक कार्यकर्ता म्हणून एक वेदना मनामध्ये आहे की आज हा दिवस येतो आहे, त्यांच्या विना ही प्रचार सभा इथे होत आहे. आजही आम्हाला विश्वास बसत नाही. ज्यावेळेला आम्ही खाली बारामतीमध्ये प्रचाराला फिरत होतो, आजही हा विश्वास बसत नाही की दादा आपल्यामध्ये नाही आहे. प्रत्येक इथं प्रशासकीय इमारतीकडे, प्रत्येक वास्तूकडे बघितलं, अगदी प्रत्येक लावलेल्या झाडाकडे जरी बघितलं तरी दादांची आठवण ही आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ह्या संबंध परिस्थितीमध्ये आज कार्यकर्ता म्हणून एका बाजूला मनामध्ये वेदना आहेत की आमचा नेता आज आमच्यामध्ये नाही. ही गोष्ट कुठंतरी हे सत्य पचवावं लागते दुर्दैवाने. पण त्याचबरोबर आम्ही सगळेच आदरणीय सुनेत्रा काकींच्या पाठीशी सुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाम आहोत. हाही विश्वास आज सगळ्यांच्या वतीने निवडून येण्याचं लीड किती राहील? निवडून येण्याचं लीड किती राहील? आम्हाला तरी सगळ्यांना वाटतं की सर्वाधिक मताधिक्यांनी आदरणीय सुनेत्रा काकींना या निवडणुकीमध्ये यश मिळावं. ज्या पार्श्वभूमीवर त्यासुद्धा या निवडणुकीला सामोरं जात आहेत, तीसुद्धा खऱ्या अर्थानं अतिशय आव्हानात्मक पार्श्वभूमी आहे. पण त्याच्यातून सामोरं जात असताना आज सर्वाधिक मताधिक्यांनी त्यांना इथून मतदार बंधू भगिनींचं बारामतीकरांचं पाठबळ मिळावं अशीच त्या निमित्ताने आमची तरी इच्छा आहे. तुम्ही आता भावनिक झाला, तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केले, कितपत
यश मिळालं असं वाटतं? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये बारामतीचे जे मतदार भगिनी आहेत, बारामतीची जी जनता आहे, हेच त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. आणि जी काही आम्हाला तिथल्या सर्व स्थानिकांसोबत संवाद साधताना जी काही आम्हाला भावना व्यक्त होते की आम्ही मतदान करणारच आहोत. दादांचे आमच्यावर गेल्या अनेक वर्षांचे ऋण आहेत. दादांनी, आदरणीय पवारसाहेबांनी सुद्धा प्रदीर्घ कालावधीमध्ये म्हणजे जवळपास 60 वर्षापेक्षा अधिक इथं प्रतिनिधित्व कुटुंबाने केलेलं आहे. त्यांच्यानंतर 35-40 वर्ष दादांनी सुद्धा ही बारामती अधिकाधिक विकसित करण्यासाठी, घडवण्यासाठी, म्हणजे आमच्यासारखी तर नेहमी आम्ही आमदार, लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्त्यांनी बोलत आलो की आम्हाला आमचा मतदारसंघ कसा बनवायचा आहे, तर तो बारामतीसारखा बनवायचा आहे. त्याच्यामुळे हीच भावना आम्ही सगळ्यांपर्यंत पोचवतो आणि स्वतःहून उगतच त्या ठिकाणी इथली जी सर्व जनता आहे ती म्हणते की आम्ही वहिनींच्या म्हणजे सुनेत्रा काकींच्या पाठीशी आहोत आणि आम्ही अधिकाधिक त्यांना मतदान करणार आहोत. त्यामुळे आमची तर इच्छा राहील की सर्वाधिक मताधिक्यांनी त्या ठिकाणी काकींना या मतदारसंघातून या संबंध पार्श्वभूमीमध्ये यश मिळावं. कर्नाटकमध्ये जो 0 FIR रोहित पवारांनी दाखल केला होता, आता त्या खरं तर त्या FIRच्या तपासाला वेग आला आहे. CBIनं एका जे DGCIचे अधिकारी आहेत त्यांना अटक केली आहे. कसं बघता येतं? खरं तर वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून दादांच्या या संबंध अपघाताची प्रकरणाची तपास हा सुरू होता. आम्ही सगळ्यांनी सुद्धा वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केली की आपण या संबंध प्रकरणाची CBIच्या मार्फत, CIDच्या मार्फत आणि ज्या केंद्राच्या या संदर्भातल्या सर्व यंत्रणा आहेत यामार्फत तपासणी करण्यात यावी. तशीच मागणी इतर पक्षाच्या म्हणजे रोहितजी असतील किंवा आणखीन इतर काही असतील, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, काही वेगवेगळ्या जिल्ह्यातले आहेत, यांनीसुद्धा आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी केली. आणि साधारणपणे ज्या वेळेला सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला पहिलं पत्र काकींच्या लेटर हेडवरचं आहे ते सुद्धा CBIच्या माध्यमातून, CBIच्या मार्फत या संबंध प्रकरणाची चौकशी व्हावी हेच त्यांचं पहिलं पत्र होतं आणि त्यानुसार ती चौकशी सुरू आहे. पहिला प्राथमिक अहवाल मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी आलेला होता. तो एका यंत्रणेचा होता, एका एजन्सीचा होता. पण अद्यापसुद्धा मधल्या कालावधीमध्ये जयदादांनी सुद्धा त्या संदर्भातली एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यांच्याकडे असणारी माहितीसुद्धा त्यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाही एक घेतली होती त्यांनी आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी काही माहिती शेअर केलेली होती. त्याच्यानंतर ते असं म्हणाले की ज्या वेळेला सविस्तर आणखीन याच्यावरचा अहवाल येईल त्यावेळेला मी त्याबद्दलची सविस्तर पत्रकार परिषद ही त्या ठिकाणी घेईन, असं त्यांनी त्या ठिकाणी मला वाटते प्रचाराच्या वेळेलाच पत्रकार परिषदमध्ये नमूद केलं. पण त्याच्या आधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं जे म्हणणं आहे ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि आमच्या सगळ्यांची इतकीच कळकळीची इच्छा आहे की दादांच्या संबंध प्रकरणातले अपघात असेल, घात असेल, जे काय असेल याची चौकशी होऊन ते सत्य त्या ठिकाणी आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी CBIच्या माध्यमातून जर काही पावलं उचलली जात असतील तर खऱ्या अर्थानं ते स्वागतार्हच आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या तपासण्याला आणि संबंध यंत्रणेला चौकशीच्या दृष्टीने गती देणं हे निश्चितपणाने गरजेचं आहे. आणि जे काही सत्य आहे ते त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. कारण दादांसारखं एक उमदा नेतृत्व, दादांसारखं एक खऱ्या अर्थानं विकासाभिमुख नेतृत्व हे या राज्याने गमावलेलं असल्यामुळे सगळ्यांचीच त्याबाबतची जी इच्छा आहे ही समान आहे. रोहित पवार म्हणतात की 10 मेपर्यंत आपली भूमिका जाहीर करावी. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं भूमिका मांडत आहे. आम्ही दादांचे कार्यकर्ते म्हणून आमची सुद्धा इच्छा आहे की या संबंध प्रकरणातली सखोल चौकशी व्हावी, सत्य त्या ठिकाणी यावी. आणि मूळ आमची त्याच्यातली इच्छा ही आहे की जेवढ्या सगळ्या यंत्रणा तपास करतायत यांचे वेगवेगळे अहवाल येण्यापेक्षा जर ते एकत्रितपणाने आले आणि एक त्या संबंध म्हणजे देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर ज्या वेळेला अशा पद्धतीचे अपघात घडतात त्यावेळेला ज्या लेवलचे अधिकारी चौकशी करतात अनुभवी, तर या संबंध यंत्रणांचा एकत्रितपणाने अहवाल एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा
जसं विधिमंडळामध्ये शेवटच्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तपास कुठपर्यंत आलेला आहे हे त्यांनी विधिमंडळामध्ये शेवटच्या दिवशी मांडलं, त्या पद्धतीनं त्या ठिकाणी ते सगळ्यांपर्यंत पोचावं आणि संबंध ज्या यंत्रणा आहेत त्यांचे वेगवेगळे अहवाल येण्यापेक्षा त्यांच्या सगळ्या चौकशींचे जे अहवाल आहेत हे एकत्रितपणाने त्या ठिकाणी जनतेच्या समोर आणि आमच्या सगळ्यांच्या समोर यावे. खरं तर कार्यकर्ता म्हणून, पक्ष म्हणून, दादांचे कार्यकर्ता म्हणून एक स्वाभाविक आहे आपल्या नेत्याच्यासाठी कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांचं स्वप्न राहणं. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्या नेत्यासाठीचं किंवा त्यांच्या पक्षासाठीचं स्वप्न असतं. आम्हाला सुद्धा वाटायचं की आमच्या नेत्यांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं. दुर्दैवाने दादांना अनेकदा उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, पण त्यांना कधी राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून अनेकदा त्यांनी सुद्धा ती खंत त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवली होती. आणि आम्हाला नेहमी वाटायचं एक कार्यकर्ता म्हणून की आमच्या नेत्याला आम्हाला त्या खुर्चीमध्ये पाहता यावं आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे राज्य हे त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जावं हे आम्हालाही कार्यकर्ता म्हणून नेहमी वाटायचं. आणि दादांचं ते अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं, ते कधी ना कधी सुनेत्रा काकींच्या माध्यमातून पूर्ण व्हावं असे कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी ती भावना मांडली. आणि कार्यकर्ता म्हणून आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की शेवटी आमच्या पक्षाचं नेतृत्व करणारे जे आहेत त्यांना त्या ठिकाणी ती उच्च पदावरची संधी मिळावी. जशी प्रत्येक पक्षाची कार्यकर्त्याची इच्छा असते तशीच एक कार्यकर्ता म्हणून ती मी मांडली. आणि दादांचं अपूर्ण राहिलेलं ते स्वप्न होतं ते पूर्ण व्हावं असे कार्यकर्ता म्हणून आम्हालाही सगळ्यांना वाटतं. ओके.